पश्चिमेपर्यंत चमकत जाते तसे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. वीज चमकलेली पाहिजे का? पूर्वपासून पश्चिमेपर्यंत आपल्याला वीज चमकताना दिसते. जशी वीज चमकते तसं असं लिहिलं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचं किंवा देवाच्या पुत्राचं येणं होणार आहे. म्हणा आमेन. 28 वचन. जेथे प्रेत असेल तेथे ही झाडे जमतील. जिथे प्रेत असतील तिथे ही झाडे. म्हणून या शेवटच्या दिवसामध्ये आपल्याला सावधान आणि हुशार राहण्याची गरज आहे. ते आमच्या घरामध्ये आले तर ते प्रार्थना करणार. 2-4 दिवस तुम्हाला येशू बद्दल सांगतील, पित्याबद्दल सांगतील आणि पवित्र आत्म्याबद्दल पण सांगतील. पण 2-4 दिवसानंतर त्यांची बोली भाषा बदलली जाणार आहे. आणि मग 2-4 दिवसामध्ये ते म्हणते तुम्ही आता बाप्तिस्मा घ्या. काय घ्या? काय घ्या? बाप्तिस्मा घ्या. आम्ही ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी एक भाऊ काम करत आहे, मालकाच्या त्या ठिकाणी बांधकाम वगैरे. तर त्यांच्या घरी हे लोक आले होते आणि 4 दिवस त्यांनी बायबल मधून शिक्षण दिलं. लक्ष द्या, 4 दिवस त्यांनी बायबल मधून शिक्षण दिलं. पण 5व्या दिवशी त्यांची जी बोली भाषा आहे ती देवाच्या वचनाच्या विरुद्ध बोलायला लागली. आणि मग 5व्या दिवशी म्हटले ते आता तुम्हाला लवकर बाप्तिस्मा घ्यायला पाहिजे. आता ते लोक म्हटले आम्ही चर्चला जातो, आम्ही बायबल वाचतो, आम्ही प्रार्थना करतो आणि आम्ही ज्या ठिकाणी जात आहोत त्या ठिकाणी आमचा पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावात बुडून बाप्तिस्मा झालेला आहे. तर ते काय म्हणायला लागले, नाही 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 नाही, तुम्ही खोट्या शिक्षणामध्ये आहात. म्हणजे काय करायला लागले? ते स्वतःचा शहाणपणा पुढे आणायला लागलेले आहे. हे बायबलचं शिक्षण ते खोटं मानत आहे आणि जे स्वतःचं शिक्षण आहे ते म्हणतात ते खरं आहे. मग ते तुमच्या घरात आल्यानंतर पुढं ते 5व्या दिवसाच्या नंतर प्रार्थना करणार. माझ्याकडे बघा, प्रार्थना करणार. ते तुमच्या घरात आल्यानंतर पाणी पण पिणार, तुम्ही दिलेला चहा पण घेणार, तुम्ही दिलेलं जेवण पण ते खाणार, तुम्ही दिलेले अर्पण किंवा भेट किंवा पैसा ते घेणार. फक्त येणार, ते देवाचं त्यांच्या बायबल मधून वचन शिकवणार आणि तुमच्या संग वाद विवाद करणार, तुमच्या संग भांडण करणार. तुमचं खोटं आहे आणि आम्ही सांगतो ते खरं आहे. असं शिक्षण येते. मला सांगा, आता येशू ख्रिस्त असं म्हटला की ज्या घरात तुम्ही जात जे वाढेल किंवा जे तुम्हाला खाण्यास येतील ते तुम्ही खा. बायबल मध्ये असं दिलंय आपल्या. तुम्हाला जर एखाद्याने पाण्याचा ग्लास जरी दिला तो आपल्या आशीर्वादाला होणार, त्याला आशीर्वाद. म्हणून देवाच्या सेवकाला आम्ही चहा पण करतो, बरोबर, पाणी पण देतो, जेवण पण खाऊ घालतो आणि ऑफरिंग पण किंवा अर्पण किंवा भेट पण आम्ही त्यांना देत असतो. आणि मग देवाचा सेवक प्रार्थना पण करत असतो ना, आमेन. पण त्यांच्यामध्ये अशी पद्धत नाही. म्हणून त्यांना यरूशलेम मातेचे खोटे सेवक किंवा फॉल्स टीचिंग, खोटे शिक्षक असं त्या ठिकाणी त्यांना म्हणण्यात आलेलं आहे. म्हणून हे काय करतात, जे लोक चर्च मध्ये जातात त्या चर्च मधल्या लोकांना घरामध्ये जाऊन घुसतात आणि त्यांच्या बरोबर भांडण करतात आणि त्यांना म्हणतात तुमचं शिक्षण खोटं आणि तुम्ही आमच्याकडे या. म्हणून आम्हाला
देवाच्या लोकांनो या दिवसामध्ये सावधान व्हायचं आहे. आमच्या घरामध्ये कुठल्याही खोट्या सेवकाला घ्यायचं नाही. त्याच्यासाठी हे शिक्षण देण्यात आलेलं आहे. आता जस्ट प्रियाच्या त्यांच्या घरामध्ये देखील त्यांच्या घराचं काम द्यायचं होतं आणि त्यांचे रिलेटिव्ह किंवा त्यांचे नातेवाईक विवऱ्यामध्ये होते आणि त्यांना बोलवण्यात आलं आणि त्यांना देखील काम द्यायचं होतं. मग त्यांची ज्यावेळेस चर्चा झाली त्यावेळेस त्यांनी या परिवाराबरोबर वादविवाद घातला आणि ते म्हटले की तुम्ही शनिवारचा चर्च घ्यायला पाहिजे होतं, शब्दात दिवस पाळला पाहिजे होता, तुम्ही शब्दाची सुरुवात त्यांनी केली. ते काय म्हणतात, शनिवारच्या दिवसामध्ये तुम्ही भक्ती घेतली पाहिजे. तुमचे पास्टर जे रविवारी भक्ती घेतात ते तुम्हाला सूर्याची पूजा करायला लावतात आणि बराचसा त्यांनी वादविवाद त्यांच्या बरोबर केला. ते त्यांना बोलू देत नव्हते. हे बोलायला गेले, हे प्रश्न त्यांना टाकायला गेले तर त्यांना म्हणायचे तुम्ही शांत बसा, हे ऐका, हे ऐका, हे ऐका, हे ऐका, इथालचं वचन, तिथालचं वचन, तिथालचं वचन दाखवून त्यांना द्यायचे आणि शेवटी ते भांडण करण्यावरून त्यांच्याकडे आले. तर देवाच्या लोकांनो तुम्ही आणि सावधान होणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. शक्यतो आपल्या घरामध्ये त्यांची आणि तुमची जर ओळख नसेल तर त्यांना लागूनच बाय बाय करा. येशू मसीह की. पुढे जाऊया. वर्ल्ड मिशन सोसायटी यांचं नाव आहे बरं का. यरुशलेम माता त्यांनी जे चालू केलेलं आहे त्यांनी काय नाव दिलेलं आहे, वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड. हे त्यांच्या संस्थेचं काय आहे, नाव आहे. पुढे जाऊया. त्यांच्या मते जे जगातील एकच अधिकृत चर्च आहे, कारण देवाने या चर्चची स्थापना केली आहे साऊथ कोरिया. कुठं, साऊथ कोरिया मध्ये या चर्चचे सभासद किंवा मंडळी, शॉपिंग मॉल, गर्दीचे ठिकाण, शाळा, कॉलेज या ठिकाणी यरुशलेम मातेविषयी सांगताना दिसतात. कुठं, जिथं गर्दी असते त्या ठिकाणी ते घोषणा करतात की तुम्ही यरुशलेम माता जी स्वर्गामध्ये आहे तिच्याबद्दल काही ऐकले आहे का. बघा बरं का, ज्यावेळी लोक नाही म्हणतात त्यावेळेस ते त्यांना खोट्या शिक्षणाबद्दल माहिती देऊ लागतात. आपण त्यांना नाही म्हणायचं नाही, आम्हाला सगळं माहिती आहे म्हणायचं. आज हे खोटे शिक्षण इतके वाढले आहे की त्याचे कोरियामध्ये, जगातील इतर देशामध्ये अनेक मंडळ्या, अनेक राष्ट्रात चर्च आहेत. स्वतः कोरियामध्ये 400 मंडळ्या व बाकीच्या जगामध्ये 120 मंडळ्या. किती? स्वतःच्या देशामध्ये कोरिया, साऊथ कोरिया त्याच्यामध्ये 400 मंडळ्या त्या ठिकाणी आहेत. म्हणजे 400 चर्चेस त्या ठिकाणी वेगवेगळे काय केलेले आहेत, स्थापन केलेले आहे. आणि संपूर्ण जगामध्ये 120 मंडळ्या आहेत. किती? इथालची एक, जालन्याची एक, नगरची एक, अशी पूर्ण जगामध्ये त्याच्या मंडळ्या आहेत. त्यांची जी सभासद आहे किंवा त्यांची जी लोकसंख्या आहे 8,20,000 एवढी आहे. कमी आहे का? आणि ते जर यरुशलेम माता किंवा स्वर्गातील माता याचा जर प्रचार करत राहिले तर याचा गुणाकार जर करत गेला तर किती होईल मग. पण त्यांच्या शिक्षणाला तुम्ही आणि विरोध करणं महत्वाचं आहे. येशू प्रभू की. त्यांचं शिक्षण आम्हाला दाबायचं आहे, त्यांचं खोटं शिक्षण आहे ते आम्हाला स्वीकारायचं नाही. जर आम्ही ते स्वीकारलं देवाच्या लोकांना
अजून मंडळ्या वाढत वाढत जातील आणि लोक खऱ्या शिक्षणातून खोट्या शिक्षणामध्ये घुसतील आणि त्यांचा नाश झाल्याशिवाय उडालेला आहे. ह्या सभासदांमध्ये 70% स्त्रिया आहेत. किती आहे? 70% फक्त महिला मंडळ त्या ठिकाणी राहतात. व पाश्चिमात्य देशातील लोक या शिक्षणात अडकलेले आहेत. यरुशलेम हे जिवंत पाण्याचे स्रोत आहे असे त्यांचे मत आहे. व ही माता सर्व मानवजातीला सार्वकालिक जीवन देते. ही माता आज उरियामध्ये राहते. ती स्वर्गातून या जगामध्ये देहरूप धारण करून आली. काय आली? बघा बरं का, कुठून आली? देहरूप धारण करून कुठं आली? तिचं राहण्याचं ठिकाण कुठं? उरियामध्ये. सध्या कुठं राहते ती? उरियामध्ये, त्या देशामध्ये राहते. आणि ते काय म्हटलेलं आहे? स्वर्गातून ती आली. आता मला सांगा, साऊथ कोरियामध्ये ती राहते, स्वर्गात कधी गेली? आणि ती म्हणते स्वर्गातून मी आले. आणि कसं रूप घेऊन आले? देह धारण करून साऊथ कोरियामध्ये तिचा जन्म झाला असं तिला म्हणायचं आहे. स्वर्गामध्ये जे कुटुंब आहे तशी हुबेहूब जगामध्ये आहे. त्याच्या मताप्रमाणे स्वर्गातील कुटुंब व्यवस्थेमध्ये स्वर्गीय पिता व स्वर्गीय माता त्यांची लेकरे राहतात. ऐकलंय? काय राहतात? जसं घरामध्ये आपला परिवार राहतो ना, तसं त्यांनी नातं लावलेलं आहे. स्वर्गामध्ये किंवा स्वर्गीय राज्यामध्ये स्वर्गीय पिता, परत स्वर्गीय माता आणि त्यांची लेकरे. पुढे जाऊया. यरुशलेम माता या खोट्या शिक्षणाची विचारधारणा किंवा त्याचा सिद्धांत किंवा त्याचे तत्वे काय आहे? टीचिंग ऑफ मदर जेरुसलेम. कळतं इथपर्यंत मला? थोडं कठीण जाणार आहे, परंतु आपल्याला सावधान होण्याची गरज आहे, कारण ते आपल्याकडे पण येणार आहे. म्हणून आपल्याला शिक्षणाची गरज आहे. फर्स्ट, येशू यरुशलेम माता या शिक्षण अनुसार त्याचा संस्थापक अहं स्वांभोम येशू ख्रिस्ताचे दुसरे आगमन आहे. तो काय म्हणायला लागला या ठिकाणी सांगा? तो संस्थापक काय म्हणतो आता? या शिक्षणानुसार तो म्हणतो येशू ख्रिस्ताचे मी दुसरे आगमन आहे. तो म्हणतो मी दुसऱ्यांदा परत येणार हा शिक्षक देणार म्हणतो. व ते येशू ख्रिस्ताचे दुसरे आगमन आहे असे मानतात त्यांच्या मंडळीतले लोक. पवित्र शास्त्र सांगते येशू ख्रिस्ताचे दुसरे आगमन आहे आणि गुप्तपणे होणार नाही. कसं येणार येशू? सगळ्यांबरोबर येणार ना? सगळ्यांना दिसणार का नाही दिसणार? बोला ना. सगळ्यांना दिसणार का नाही? कुणी पाहणार नाही असं आहे का व्यक्ती? असं लिहिलं आहे येशू ख्रिस्त शरीराने येणार आहे आणि त्याच्या लोकांना घेऊन जाण्याच्या वेळेस संपूर्ण जग एक एक व्यक्ती येशू ख्रिस्ताला घोड्यावर स्वार होऊन येताना आणि लाखो देवदूत त्याच्या बरोबर येताना सगळं जग पाहणार आहे. पण हे लोक काय म्हणतात? गुप्तामध्ये येणार. हा कसं येणार? हा, चला वचनाकडे जाऊया. प्रेक्षितांचे कृत्य. येशू ख्रिस्ताचे दुसरे आगमन असे गुप्तपणे होणार नाही, तर संपूर्ण जग त्याला येताना पाहिजे. प्रेक्षितांचे कृत्य अध्याय क्रमांक 1 आणि वचन क्रमांक 11 आणि 12 वाचूया.
ते म्हणाले, अहो गलिलीकरांनो, तुम्ही आकाशाकडे का पाहत उभे राहिला? हा जो येशू तुम्हापासून वर आकाशात घेतला गेला आहे, तोच तुम्ही त्याला जसे आकाशात जाताना पाहिले तसाच येईल. ऐकलंय सगळ्यांनी? बोलो येशू मसीह की. तर पवित्र शास्त्र आम्हाला येशू ख्रिस्त येण्याबद्दल काय शिकवित आहे हे देखील तुम्हाला आणि मला समजणं महत्वाचं आहे, वाचणं महत्वाचं आहे, त्यावर विश्वास ठेवणं महत्वाचं देखील आहे. 11व्या वचनामध्ये काय लिहिलं आहे? मग यरूशलेम जवळ म्हणजे शब्बात दिवसाच्या कुठल्या म्हणा शब्बात दिवसाच्या, शब्बात दिवस जुन्या करारात शनिवारचा कुठला? हा, पण येशूचं मरणातून उठणं कुठल्या दिवशी झालं? बोला, कुठल्या दिवशी? रविवारी. हा, मग यरूशलेम जवळ म्हणजे शब्बात दिवसाच्या मजलेवर असलेल्या जैतुनाच्या डोंगरावर कुठे येणार आहे येशू? म्हणा, जैतुनाचा डोंगर. जैतून म्हणजे काय? शांतीचा डोंगर. मुलाचं नाव ठेवा जैतून. ज्यांना भविष्यात लेकरं होईल ना, जैतून नाव ठेवा. जैतून नाव ठेवलं तर मला आठवण होणार आहे की येशू यरूशलेम मध्ये येणार आहे, पण कोणत्या डोंगरावर येणार आहे? तर जैतून डोंगरावरती तो येणार. त्याचं पाऊल तिथं पहिलं पुढे दिलाय. जैतून डोंगर म्हटलेल्या डोंगरावर ते यरूशलेमेस परत आले 13 आणि आल्यावर ते माजीवाच्या एका खोलीत गेले व तेथे पेत्र, योहान, याकोब, अंद्रिया, फिलिप, थोमा, बर्थलमय, मत्ते, अल्फीचा मुलगा याकोब, सिमोन, जिलोत व याकोबाचा मुलगा यहूदा हे राहत होते. येशू मसीह की. आता 11 वचन वाचा, काय लिहिलं आहे? ते म्हणाले, अहो गलिलीकरांनो, किंवा समुदायातील लोकांनो, तुम्ही आकाशाकडे का पाहत उभे राहिले? हा जो येशू तुम्हापासून वर आकाशात घेतला गेला आहे, तोच तुम्ही त्याला जसे आकाशात जाताना पाहिले तसाच येईल. तसाच येणार. कुठे येणार आहे? ते उत्तर दिलं आहे जैतुनाच्या डोंगरावर. आणि आपल्याला माहित आहे येशू ख्रिस्त जाताना सगळे लोक, त्याचे शिष्य त्याला काय होते? असे डोळ्याने पाहत होते. तर मग या वचनामध्ये काय लिहिलं आहे? जसा तो तुमच्यापासून वर घेतला गेला आहे. बरोबर आहे? आपण पाहिलं का डोळ्याने त्याला? त्यांनी पाहिलं, त्या लोकांनी. आपण पाहिलं. आपण वचनावरती विश्वास ठेवतो. आकाशाकडे तसा पाहत राहिले ते लोक. हा जो येशू तुम्हापासून वर आकाशात घेतला गेला आहे, तोच तुम्ही त्याला जसे आकाशात जाताना पाहिले तसाच येईल. म्हणा, तसाच. बघा बायबल आम्हाला काय सांगतो. आणि तो काय म्हणतो? अहं स्वांग होम काय म्हणतो? की मी आकाशातून परत येणार. फरक बघा. जकर्याचं पुस्तक अध्याय क्रमांक 14 वचन क्रमांक 4. जकर्या 14 वचन 4. आणि त्या दिवशी यरूशलेमेसमोर पूर्वेस असलेल्या जैतून झाडांच्या डोंगराला त्याचे पाय लागतील, तेव्हा जैतून झाडाचा डोंगर पूर्व पश्चिम विभागून मध्ये एक मोठे खोरी उत्पन्न होईल. अर्धा डोंगर उत्तरेकडे व अर्धा डोंगर दक्षिणेकडे सरेल. ऐकले? कुठे येणार आहे येशू ख्रिस्त? जकर्याने जी भविष्यवाणी केलेली आहे या अध्यायामध्ये शेवटच्या, तुम्ही आम्ही पाहतो येशू ख्रिस्त जैतुनाच्या डोंगरावरती येणार. आणि ती भविष्यवाणी आता लवकर पूर्ण होणार आहे. फक्त तेवढीच बाकी आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन
लवकर होणार आहे. पण या संस्थापकांनी काय केलेलं आहे, येशूच्या जागेवर स्वतःचं नाव त्या ठिकाणी जोडलं आहे की मी इथे येणार आहे. पुढं अहंस्वांग भोम हा स्वतःला येशू म्हणतो. काय म्हणतो स्वतःला? आता ते लोक तुमच्या घरात आले ना, ते काय म्हणतात 4-5 दिवसानंतर, अहंस्वांग भोम कोण आहे माहिती का? हाच येशू आहे. पुढं अनेक खोट्या भविष्यवाण्या त्याने केल्या. सर्वप्रथम जगाचा शेवट 1967 ला होईल असे त्याने सांगितले होते. दुसरी भविष्यवाणी 1900 झाला का जगाचा नाश? 1967 जगाचा अंत झाला का? हा येशू म्हणतो बरं का, बायबलचा येशू नाही म्हणत अजून. व नंतर 1988 ला देखील अंत होईल झाला का असे पुन्हा त्याने घोषित केले. म्हणजे 3 वेळ झाले. पण ह्या दोन्ही भविष्यवाण्या पूर्ण झाल्या नाहीत. याचा अर्थ हा की हा खोटा संदेश होता. म्हणा खोटा शिक्षक, सगळेजण म्हणा खोटा शिक्षक. व त्यांची लोकसंख्या, लोकांची जी शिकवण आहे ती देखील कशी आहे? फसवणुकीची आहे. म्हणून सावधान. नंतर मंडळीने 2012 ला नाश होणार असे घोषित केले. 2000 आता किती चालू आहे? 2012 ला गडबडी झाली होती जरा लोकांमध्ये. ऐकलंय ना? येशू येणार, येशू येणार, मध्ये खाऊन पिऊन घ्या, खाऊन पिऊन घ्या. भयभीत झाले होते लोक. आपण नाही झालो, लोक झाले होते. आम्ही पाहत म्हणजे ही या गोष्टीचा बोबाटा त्यावेळेस देखील झाला होता, पण तसं घडलेलं नाही. पण त्याच्या आधी 1,44,000 जगभरातून एकत्र लोक येतील. किती? 1,44,000. पण पवित्र शास्त्रात असेही कोठेही सांगितले नाही. ते काय म्हणतात? ही क्रिया घडण्याच्या अगोदर, जगाचा अंत होण्याच्या अगोदर किती लोक एकत्र येणार आहेत? म्हणजे त्यांची बैठक भरणार आहे अशी. खरंय का? पण पवित्र शास्त्रात असे कुठे लिहिलेलं वाचायला मिळतं का? फक्त 1,44,000 ही लोकसंख्या आहे. प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये तुम्हाला मला वाचायला मिळते. आणि ते लोक जे प्रभूसाठी शहीद झालेले लोक आहेत त्यांच्याविषयी ती संख्या दाखवलेली आहे. निवडलेले लोक त्यांना म्हटलं गेलेलं आहे. जे शहीद झाले, बलिदान झाले आहेत ते लोक आहेत. आणि ती संख्या त्यांनी या ठिकाणी मांडलेली आहे. आणि ते म्हणतात त्यांची काय होणार आहे? बैठक होणार आहे येशू येण्याच्या अगोदर किंवा अहंस्वांग भोम हा येण्याच्या अगोदर. पुढे जाऊ. जगाला अंत कोणत्या ठराविक दिवसाला किंवा वर्षाला होईल असे कोठेही सांगण्यात आले नाही. दिलं का? दुपारच्या वेळेस आता येशू येईल सांगता येईल का? अंत कधी होईल? पण बायबल काय सांगतं? जगाचे इशारे बघा. राष्ट्रावर उठतील लढाया होतील, राज्यावर उठेल दुष्काळ, वेगवेगळे परी किंवा वेगवेगळे प्रकारचे आजार. या सर्व गोष्टीमधून तुम्ही आम्ही पाहून ऐकून हुशार व्हा की देव येण्याचे चिन्ह जवळ आलेले आहे असं बायबल आम्हाला सांगतं. येशू स्वतःला म्हणाला की किंवा स्वतः म्हणाला की त्याच्या येण्याचा दिवस किंवा तास कोणाला माहित नाही. कळवलं का येशूने? एवढीच गोष्ट बाकी बरं. फक्त ही स्वर्गीय पित्याला गोष्ट माहित आहे. येशूला या जगात केव्हा पाठवायचं. बाकीच्या सगळ्या गोष्टी बायबल मध्ये येशूने प्रगट केलेल्या आहेत. 99% आपल्या भाषेत सगळं बायबल आपल्या समोर आहे. 1% बाकी आहे. पित्या, स्वर्गीय पिता येशू ख्रिस्ताला केव्हा आज्ञा करीन या जगात येण्याची, तीच गोष्ट येशूने आपल्याला सांगितली. तो म्हणतो माझ्या स्वर्गीय पित्याला माहित आहे की मला या जगाचा अंत करण्यासाठी, शेवट करण्यासाठी, एंडिंग करण्यासाठी कधी पाठवायचं, कोणत्या वेळेला पाठवायचं, दिवसा पाठवायचं, रात्री पाठवायचं, 12ला पाठवायचं, 3 वाजता पाठवायचं, पाठवणार आहे.
संध्याकाळच्या वेळेला किंवा चर्च चालू असताना विश्वासणाऱ्यांनो आम्हाला माहीत पण सावधान. वाचूया मत्तेचं पुस्तक याचा 24वा अध्याय आणि वचन 36 आपण वाचूया. त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी पित्याशिवाय कोणालाच ठाऊक नाही, स्वर्गातील दिव्यदूतास नाही, पुत्रालाही नाही. काय लिहिलं आहे? जे 1,44,000 लोक प्रकटीकरणामध्ये सांगितले आहे, तुम्हाला सांगितले ते यहुदी लोक 12 वंश आहे आणि ते काय लिहिलं आहे? वंश आहे, त्यातून निवडण्यात येणार आहेत. बघा पुढे काय लिहिलं आहे? आणि हे लोक आशिया खंडातून असे सांगितलेले नाही. आशिया खंड कोणता आहे? आपण कोणत्या खंडात राहतो? ते म्हणतात या खंडातून 1,44,000 लोक आहेत. आता या वचनामध्ये काय लिहिलं आहे? तुम्ही आले पाहतो. पुढे जाऊ. वाचा वचन. त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी म्हणजे येशू येण्याच्या घटनेविषयी, त्या दिवसाविषयी पित्याशिवाय कोणालाच ठाऊक नाही, पित्याशिवाय कोणाला माहीत नाही. स्वर्गातील दिव्यदूतास नाही, स्वर्गातील दिव्य दूताला देखील ही खबर माहीत नाही, पुत्रालाही नाही. आणि येशू ख्रिस्ताला ही माहीत नाही की मी केव्हा या पृथ्वीचा शेवट करण्यासाठी येणार. हे बायबलचा रेफरन्स आहे त्या ठिकाणी. पण मग मोठ्या अहन स्वांग या ज्या भविष्यवाणी त्यांनी केलेल्या आहेत या खोट्या ठरलेल्या आहेत. दुसरा मुद्दा त्याच्यामध्ये त्याचं तत्व, त्यांच्यानुसार उरिया हा नवीन येरुशलेम आहे. कोणती? नवीन येरुशलेम आहे. या शिक्षणाच्या मध्ये देवाने उरियाला नवीन सियोन, ऐका, नवीन सियोन किंवा आत्मिक यरुशलेम बनवले आहे. पण पवित्र शास्त्र स्पष्टपणे सांगते यरुशलेम हे इस्रायल मध्ये आहे. कुठं आहे? जगातील दुसऱ्या कुठल्याही देशात ते नाही. म्हणा सर आमेन. त्यांच्या म्हणण्यानुसार सियोन आत्मिक यरुशलेम त्यांनी कुठं टाकलेला आहे? कोरियामध्ये. कोरियामध्ये ते नाही. हे कुठं आहे? यरुशलेम म्हणजे येशू ख्रिस्ताचा जन्म, सर्व गोष्टी लहानच मोठे पण कुठं दाखवलेला आहे? इस्रायल मध्ये. बोला येशू मसीहची. तो इथपर्यंत तुम्हाला समजला असेल आणि तुम्हाला याच्यातून बऱ्याचशा गोष्टी कळाल्या असेल तर आम्हाला यातून सांगण्याचं हेच आहे की तुम्ही आणि मी या शेवटच्या दिवसामध्ये सावधान आणि हुशार राहिलं पाहिजे. येशू मसीह. म्हणून यरुशलेम माता या खोट्या शिक्षणाची जी विचारधारणा आहे किंवा तिची पद्धत जी आहे किंवा तिचा शिकवणारा संस्थापक आणि त्या मंडळ्या जी आहेत किंवा ते लोक जे आहेत आपल्यापर्यंत येतील आणि खूपशा लोकांपर्यंत जात आहे. खूपशे लोक आता फसवले जात आहे. म्हणून आम्हाला त्या लोकांपासून देवाच्या लोकांना सावधान राहण्याची आवश्यकता आहे. येशू मसीह की